जर वाईट वेळ असेल तर धीर धरा आणि वेळ चांगला असेल तर कृतज्ञ राहा। मी सुमन, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर। एक व्यक्ती आहे, त्यांची सुंदर अशी बाग आहे। त्यांच्या बागेमध्ये एक चोर यायचा। त्यांच्या बागेमधील सुंदर अशी फुलं तो रोज चोर घेऊन जायचा। फुलं तर तो रोज घेऊन जायचाच, त्याचबरोबर बागेमधल्या इतर झाडांना सुद्धा तो चोर हानी पोचवायचा। त्या बागेमधला जो माळी होता ना, त्यांनी फार प्रयत्न केला त्या चोराचा शोध घ्यायचा, पुरेपूर प्रयत्न केला त्या चोराने पुन्हा बागेत येऊन चोरी करू नये म्हणून। तरी सुद्धा तो चोर बागेत यायचा, सुंदर अशी फुलं तोडून घेऊन जायचा आणि इतर झाडांना हानी पोचवायचा। त्यांनी कितीही काळजी घेतली तरी तो चोर कधी येऊन फुलं चोरी करायचा आणि त्याचबरोबर बागेला हानीही पोचवायचा। हे त्या माळीला कळतच नव्हतं। तो माळी त्या बागेच्या मालकाकडे गेला आणि त्यांना बोलला, माझ्याकडून जेवढे प्रयत्न होत आहेत तेवढे मी प्रयत्न केले, मला समजत नाहीये की बागेमध्ये कोण नुकसान करतंय आणि कसं नुकसान करतंय। मी पुरेपूर प्रयत्न केले। त्याच्या दुसऱ्या दिवशी बागेचा जो मालक आहे त्यांनी स्वतःहून लक्ष द्यायचं ठरवलं आणि त्या चोराला आज पकडायचं हे ठरवलं। तो चोर आला रोजच्या प्रमाणे बागेमध्ये फुलं तोडताना त्या घरमालकाने त्या चोराला बघितलं आणि त्या क्षणी त्या घरमालकाने त्या चोराला पकडलं। तो चोर त्या घरमालकाला बोलला, मला क्षमा करा, मला नका मारू, मी 3 ज्ञानाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला। बागेचे मालक फार रागात होते, बोलले, पहिली गोष्ट सांग, तुमच्या हातात आलेल्या शत्रूला कधीही जाऊ देऊ नका। आता दुसरी गोष्ट सांग, कधीही अशक्य गोष्टीवर विश्वास ठेवू नका। तेव्हा तो तिसरी ही गोष्ट सांगतो, आता तिसरी गोष्ट, भूतकाळाबद्दल पश्चाताप करू नका। ज्या पद्धतीने तुम्ही मला पकडले ना, त्यामुळे ना मला श्वास घ्यायला ना त्रास होतोय, मला थोडंसं सैल पकडता का? त्यांनी सैल सोडलं। त्यांनी सैल सोडल्यामुळे तो त्यांच्या हातातून निसटून गेला। तिथून तो चोर पळाला आणि बागेच्या बाहेर जाऊन तो उभा राहिला। तो ओरडून बोलला, माझ्याकडे ना 2 सोन्याची नाणी आहेत। तो बाग मालक पश्चाताप करायला लागला, उदास झाला। आत्ताच तुम्हाला ज्ञानाचे 3 गोष्टी सांगितल्या, शत्रूला हातात आल्यावर सोडू नये, म्हणजे मला तुम्ही सोडून दिलं। असंभव गोष्टींवर विश्वास ठेवू नये, तुम्ही विश्वास ठेवलात माझ्यावर। माझ्याकडे 2 सोन्याची नाणी नाहीयेत। होऊन गेलेल्या गोष्टींवर कधीही पश्चाताप करू नये, तुम्ही उदास आहात। जे आहेच नाही त्याचा विचार करून तुम्ही पश्चाताप करा। चोराने 3 गोष्टी त्यांना नाही तर आपल्याला पण सांगितल्या आहेत। आपण सगळे जे होऊन गेलंय त्यावर पश्चाताप करत असतो, नेहमी भूतकाळाचा विचार करत नाही। वर्तमानात राहायला सुरू करा, भविष्यासाठी नियोजन करा, तुमच्या स्वप्नांना फॉलो करा। जीवनात जे झालंय ते तुमच्या हातात नव्हतं, पण जे होणार आहे त्याला तुम्ही बदलू शकता। तुमचे विचार तुम्हाला घडवतात, म्हणून विचारात सकारात्मकता ठेवा। तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आहे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्हाला सकारात्मक अशा स्टोरी ज्या तुम्हाला प्रेरणा देतील अशा ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ते फुकट आहे। आणि त्याच्या बाजूला एक बेल आयकॉनचं बटन असेल, त्या बटनाला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा हे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत